नवी मुंबई खोपोली खोपटा येथील महामार्गावर सकाळी 11 वाजता भीषण अपघात घडला। या अपघातात नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसने तब्बल 6 ते 7 वाहनांना धडक दिली। यामध्ये 5 ते 6 दुचाकी वाहन तसेच एक मोठा टेम्पो होता। या अपघातात एक दुचाकी वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे। तसेच बसमधील प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले असून खूप घाबरलेले आहेत। त्यामुळे तिथे असलेले नागरिक खूप संतापले आणि नागरिकांनी रास्ता रोको केला। अपघातातील जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले। थोड्याच दिवसांपूर्वी महामार्गाचं काम करण्यात आलं होतं, पण निकृष्ट कामामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।